हॅलो एव्हरीवन. आत्ता आहे ना वाजले संध्याकाळचे 4. तर मला आहे ना लवकर स्वयंपाकाला लागायचं होतं. म्हटलं पटापट झोपली होती मी, उठली आणि मग म्हटलं चला थोडंसं चहा पिते, म्हणजे जरा कामाला पण तरतरी येईल म्हणून. मग मस्त इथं चहा वगैरे केला आणि थोडं चहा प्यायला. म्हणजे त्याच्यानंतर मग मला आहे ना आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये अंडा बिर्याणी करायची होती, म्हणजे अशी साधी सिंपलच. तर मग म्हटलं चला थोडंसं सामान घेऊन येते, अंडे वगैरे घेऊन येते. तर इथं आमचे सिक्युरिटी गार्ड बघा, तर इथं आहे ना बिल्डिंग खाली इतके कुत्रे असतात तर विचारूच नका. तर आहे ना इथं दुकानात आली होती, मस्त सामान घेऊन आली. मला अंडेच घ्यायचे होते, पण बघा केवढं सारं सामान घेऊन आली. दही वगैरे लागत होतं मला, ते पण आणलं. थोडेसे मसाले घेऊन आले. मग त्याच्यानंतर मग इथे ना अंडं उकडायला ठेवून दिले. 6 अंडे आणले होते, कारण आम्ही 2-3 जण होते म्हणून. नंतर अंडे वगैरे उकडायला ठेवले. नंतर मग 2-3 कांदे चिरायला घेतले, बिर्याणीसाठी लागणारे म्हणून. तर हे तांदूळ आहेत ना आमच्या घरचे तांदूळ आहेत. मस्त तांदूळ निवडून घेतले, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर अंडे उकडले होते, मग त्याचे टरफलं वगैरे काढून घेतले आणि त्याच्यामुळे अंड्यांना ना थोडेसे काय म्हणतात त्याला काप करून घेतले, जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला जाईल म्हणून. मग नंतर मग कुकरला लावणार होती बिर्याणी. तर मग याच्यात कुकरमध्ये 2-3 पळ्या तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग आपले खडा मसाला टाकला पहिले, जसं तेजपत्ता, लवंग, अजून मिरी. त्याच्यानंतर थोडं 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकले आणि जे कांदा चिरलेला होता ते टाकून घेतला. त्याच्यानंतर मग जी पेस्ट केलेली होती, जसं अद्रक, लसूण, कोथिंबीर वगैरे त्याची, ती पण टाकून घेतली. आणि मग नंतर मग सगळा जो सुका मसाला होता, लाल तिखट, हळद वगैरे, गरम मसाला, थोडंसं चिकन मसाला पण टाकून घेते, म्हणजे जरा टेस्ट छान येते. तर अशा प्रकारे सगळा मसाला वगैरे टाकून घेतला आणि मग त्याला तेल सुटेपर्यंत मस्त गरगरं फिरून घेतलं. आणि मग छान असं मसाल्याला तेल पण सुटलं होतं. मग नंतर मग आहे ना त्याच्यामध्ये आपले जे धुतलेले तांदूळ होते ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्त सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मग जे अंडे होते ते पण टाकून घेतले आणि ते पण छान मिक्स करून घेतले. तर अशा प्रकारे सगळे जे मटेरियल होतं सगळं मिक्स करून घेतलं छान असं. आणि मग त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास जे होते ते पाणी टाकून घेतलं आणि छान असं सगळं परत मिक्स करून घेतलं. तर अशा प्रकारे ही अशी अंडा बिर्याणी आपली साधी सिंपल केली होती मी. त्याच्यानंतर मग जे महत्त्वाचं आहे ते मीठ, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं अशा प्रकारे. मग नंतर मग मस्त असं कुकरचं झाकण लावून घेतलं. तर ही जी मिरची आहे ना, ही माझ्या मैत्रिणीने, म्हणजे माझी क्लासमेट आहे कॉलेजमधली, तिने मला दिली होती. तिच्या गावाकडून आणली होती तिने, नंदुरबारची ती. तर मग तिने मला दिली होती, तर तीच तुम्हाला दाखवत होती मी. त्यानंतर इथं मी मस्त बिर्याणी कधी शिजेल असं म्हणून वाट बघत होती. तर बिर्याणीचा इतका छान वास येत होता. मग नंतर अशा प्रकारे आपली जी अंडा बिर्याणी होती ती रेडी झाली होती. मग नंतर मग थोडीशी खूप सारी कोथिंबीर कापून घेतली आणि मस्त त्याच्यावर टाकून मस्त असं अंडा राईसवर ताव मारायला घेतला. तर अशा प्रकारे माझी अंडा बिर्याणी रेडी होती. आता यातलं तुम्ही अंडा बिर्याणी म्हणता काय अंडा राईस म्हणता काय माहीत नाही, पण मी अंडा बिर्याणीच म्हणते. तर अशी होती माझी साधी सिंपल रेसिपी. व्हिडिओ